वेलकम टू स्टुडंट ब्रिज चॅनल। मी टेक्नो शेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स ब्रिज चॅनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये भौमितिक रचना जॉमेट्रिकल कंट्रॅक्शन या संकल्पनेकडे आज आपण वळणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 39 पान नंबर 79 अभ्यासणार आहोत। त्यासाठी आता आपण या ठिकाणी काही बाबी ह्या कृतीयुक्त बघणार आहोत। आजचा घटक अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे। आपण स्टुडंट ब्रिज चॅनल वरती नवीन असल्यास प्लीज आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राइब करा व एक लाईक देखील करा। आजच्या घटकामध्ये आपण बघणार आहोत परपेंडिक्युलर, लंब काढणे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लंब 3 पद्धतीने काढता येतो आणि तीनही पद्धतीने काढण्यासाठी पूर्णतः कृती आपल्याला कंपास मधील साहित्याचा परफेक्ट वापर या ठिकाणी करावा लागतो, तरच आपल्याला लंब काढता येतो। पहिल्यांदा आपण गुण्याचा उपयोग करून यूज अ सेट स्क्वेअर याचा उपयोग करून लंब काढणार आहोत। आपणास माहिती आहे, मी तुम्हाला साहित्य परिचय करून दिलेला आहे, तरीही तुम्हाला आज आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवतो। आज आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। या साहित्यामध्ये लागणार आपल्याला स्केल, आपण माहिती आहे याला स्केल म्हणतात, मोजपट्टी। आपणास आज लागणार आहे कंपास, हा कंपास आहे। तुमचा पेन्सिलचा कंपास वेगळा असेल, हा माझा व्हाईट बोर्डवरचा कंपास आहे। आपल्याला लागणार आहे स्क्वेअर शेट। स्क्वेअर शेट मध्ये आपण हा स्क्वेअर शेट आज वापरणार आहोत। याला गुन्या म्हणतात मराठीमध्ये, गुन्या। आलंय लक्षात। आणि आज आपण वापरणार आहोत प्रोटेक्टर, याला कोन मापक देखील म्हणतात मराठीमध्ये। हे साहित्य देखील आज आपल्याला वापरायचं आहे। या सगळ्या साहित्याच्या मदतीने आज आपण लंब काढण्याचं शिकणार आहोत। पहिल्यांदा आपण गुण्याचा वापर करूया। तत्पूर्वी आपणास माहिती आहे, या ठिकाणी पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे। आपण डिस्प्लेवरचे चित्र बघतात बघा। या ठिकाणी एक गवंडी आहे आणि इथं प्रश्न विचारलाय, सांगा पाहू, इमारत बांधताना भिंत अगदी सरळ उभी राहावी म्हणून काय युक्ती करत असतील? या चित्रात गवंड्याच्या हातात काय आहे? त्याचा उपयोग तो कशासाठी करत असेल? आपणास हे चित्र बघून आपल्या लक्षात आलं असेल की गवंड्याच्या हातात ओळंबा आहे, त्याला ओळंबा म्हणतात। आणि ओळंब्याच्या साहाय्याने तो काटकोनात भिंत बांधतोय, एका लंब रेषेमध्ये सरळ उभी भिंत बांधतोय। मग वेगवेगळ्या प्रकारे गवंड्याजवळ गुन्या देखील असतो आणि गवंड्याजवळ ओळंबा देखील असतो। तो भिंत काटकोनात आणि बरोबर काटकोनात परफेक्ट येण्यासाठी या साहित्याचा वापर तो करत असतो। दुसरा प्रश्न येत आहे, रस्त्यावरील दिव्याचे खांब पाहिलेत का? ते कसे उभे असतात? आपणास माहिती आहे, रस्त्यावरचे दिव्याचे खांब एकदम सरळ लंब रेषेमध्ये उभे असतात। मग ते उभे करण्यासाठी त्यांना टेक्निकचा वापर करावा लागतो। आता आपण सर्वप्रथम गुण्याचा उपयोग करून एक स्क्वेअर शीट काढणार आहोत। सर्वप्रथम आपण स्केल घेणार आहोत। तुम्ही कृती लक्षपूर्वक बघायची आहे, अतिशय इंटरेस्टिंग घटक होणार आहे। स्केल घेतल्यानंतर एक सरळ रेषा मारायची आहे। अशी सरळ रेषा मारल्यानंतर या रेषेला दोनही बाजूने आपल्याला बाण दाखवायचे आहेत। बाण दाखवल्यानंतर 2 बिंदू आपल्याला घ्यायचे आहेत। हा बिंदू मी घेतला ए आणि हा बिंदू घेतला बी, कळतंय? आता ए आणि बी बिंदू घेतल्यानंतर आपल्या मनाने अंदाजाने कोणत्याही ठिकाणी याच्यामध्ये एक बिंदू घ्या आणि त्या बिंदूला आपण नाव देऊया सी। हा सी बिंदू या ठिकाणी घेतल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे गुन्या। हे गुन्या, त्याला स्क्वेअर म्हणतात, स्क्वेअर शेट म्हणतात। या स्क्वेअर शेटला अशा पद्धतीने ठेवायचं आहे की बरोबर ह्या सी बिंदूवरती हा टोक जुळवायचा आहे। हा टोक, ही रेषा जुळवायची आणि हा टोक सी बिंदूवरती ठेवायचा आहे। बघा किती सोपं आहे। ही रेषा जुळवली, सी बिंदूवरती हा टोक ठेवला आणि सरळ रेषा मारली, दॅट्स ऑल। ही जी रेषा आपण या ठिकाणी मारलेली आहे, या ठिकाणी जो बिंदू मिळालेला आहे तो आहे डी बिंदू आणि या ठिकाणी जो कोन झालेला आहे तो 90 अंशाचा कोन झालेला आहे, म्हणजे हा लंब झालेला आहे। मग DC ही रेषा लंब आहे, लक्षात ठेवा। जी रेषा लंब झाली ती अगोदर लिहितात। DC ही रेषा लंब आहे, लंबसाठी हे चिन्ह वापरतात। हे लंबचं चिन्ह आहे, उलटा टी, इंग्रजी मधला उलटा टी लंबचं चिन्ह आहे। आणि ज्या रेषावर लंब झाला ती रेषा नंतर लिहितात ए बी। म्हणजेच याला आपल्याला असंही लिहिता येईल, रेषा DC लंब आहे रेषा ए बी वर। हे पूर्ण वाक्यात उत्तर या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे
DC लंब AB किंवा रेषा DC लंब आहे रेषा AB वर असं लिहिलं तरी चालतं. हे शास्त्रोक्त पद्धतीने गणितीय पद्धतीने झालेलं आहे. आणि आता आपण स्क्वेअरच्या मदतीने स्क्वेअर शीटच्या मदतीने या ठिकाणी काय काढलेलं आहे, लंब काढलेला आहे. आता आपल्याला प्रोटेक्टरच्या मदतीने किंवा कोन मापकाच्या मदतीने प्रोटेक्टरच्या मदतीने लंब काढायचं बघायचं आहे. या सराव संचातला प्रॅक्टिस सीट 39 पान नंबर 79 वरचा आपण पहिला प्रश्न आता बघितला. आता दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला गायडन्स घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न काय सांगतोय की रेषा AB काढा, कंपासच्या मदतीने B बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. आता आपल्याला या ठिकाणी कंपासचा वापर करायचा आहे. आणि तिसरा प्रश्न सांगतोय की रेषा CD काढा, रेषेवर कुठेही M बिंदू घ्या, कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू M मधून रेषा CD वर लंब काढा. आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा कोन मापकाचा उपयोग करणार आहोत, नंतर कंपासचा उपयोग करणार आहोत. आता कोन मापकाचा उपयोग करत असताना आपण तिसरा प्रश्न आता या ठिकाणी बघतोय, कोन मापकाचा उपयोग करून युजिंग अ प्रोटेक्टर. हा कोन मापक आहे. याच्या मदतीने आपल्याला आता या ठिकाणी लंब काढायचा आहे परपेंडिक्युलर. त्यासाठी प्रथमतः आपल्याला एक रेषा घ्यायची आहे. ती रेषा घेण्यासाठी आपण स्केलचा वापर करणार आहोत. ही आपण स्केलच्या मदतीने एक रेषा या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. तिला दोन्ही बाजूला बाण द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रश्नात सांगितलं आहे रेषा CD काढा, कुठेही M बिंदू घ्या. ही रेषा CD आहे, CD. हिच्यावर कुठेही M बिंदू घ्या. इथं आपण मध्यभागी एक M बिंदू घेऊया. आणि M बिंदूवरती आपल्याला काय करायचं आहे, एक M बिंदू मधून आपल्याला CD वर लंब काढायचा आहे. CD या रेषेवरती आपल्याला लंब काढायचा आहे. आता हा लंब काढण्यासाठी आपण कोन मापकाचा उपयोग करणार आहोत, प्रोटेक्टरचा उपयोग करणार आहोत. प्रोटेक्टर मध्ये ही जी सेंटर बाजू आहे ही M बिंदूवर येणार आहे. आणि वरती हा जो 90 डिग्री आहे इथे मार्क करायचा आहे, टिंब घ्यायचा आहे, पॉइंट घ्यायचा आहे. ही रेषा अशा पद्धतीने जुळवायची आहे. ही रेषा जुळवल्यानंतर हा बिंदू या ठिकाणी जुळवलेला आहे. आणि हा 90 डिग्रीवरती या ठिकाणी मी एक पॉइंट मार्क केलेला आहे. हा 90 डिग्रीवरती हा पॉइंट मार्क केलेला आहे. तो पॉइंट मी आता या ठिकाणी जोडून देतो आहे. तो M बिंदूशी मी जोडून दिलेला आहे. या पद्धतीने या ठिकाणी एक बिंदू घेणार आपण, इथं T बिंदू घेऊया. आणि या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन झालेला आहे. आता CD या रेषेवरती TM ही रेषा लंब आहे. कधीही जी रेषा लंब असते ती अगोदर लिहायची असते. म्हणजे TM लंब आहे रेषा CD वरती. त्याला असंही लिहिता येईल आपल्याला TM कॅपिटल M लंब आहे रेषा CD वरती. अशा पद्धतीने पूर्ण वाक्यात उत्तर आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीने आपण प्रोटेक्टरचा उपयोग करून या ठिकाणी लंब काढलेला आहे. आता आपण कंपासचा उपयोग करून लंब काढूया. या सराव संच 39 साठीचा जो दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आज आपण आता कंपासचा उपयोग युजिंग अ कंपासचा उपयोग करून आपण लंब काढणार आहोत. प्रश्न दुसरा या ठिकाणी काय सांगतोय की रेषा AB काढा, कंपासच्या मदतीने N बिंदूतून AB वरती लंब काढा. आपल्याला सर्वप्रथम एक रेषा काढायची आहे. ती रेषा काढण्यासाठी मी स्केलचा वापर करणार आहे. या ठिकाणी मी एक रेषा काढलेली आहे. बघा मध्ये N बिंदू आहे. तो N बिंदू या ठिकाणी मी घेतोय. N बिंदू घेतलाय. आता N बिंदू घेतल्यानंतर कृतीवरती लक्ष द्या, तुम्ही बारकाईने लक्ष द्या. सोपं आहे, कंपासच्या मदतीने लंब काढणं अतिशय सोपं आहे. त्यानंतर कंपास पेन्सिलचं टोक आणि तुमच्या पोलारी टोक आणि पेन्सिल टोक सारखं जुळवायचं. हा व्हाईट बोर्डचा कंपास आहे. आता मी काय करणार आहे, N बिंदूवरती पोलारी टोक ठेवून दोन्ही बाजूले या ठिकाणी सारख्या ठिकाणी मार्किंग करणार आहे. हा इकडे एक बिंदू मी घेतोय आणि इकडे एक बिंदू मी घेतोय. हे दोन बिंदू मी घेतले. आता हे दोन बिंदू घेण्याचं कारण असं आहे की हे दोन बिंदू आता N बिंदू पासून समान अंतरावर आहेत. या ठिकाणी हा पहिला बिंदू मी घेतलाय A, दुसरा घेतलाय B. आपल्याला काय काढायचं सांगितलं, रेषा AB काढा. आपण रेषा AB काढलेली आहे. आता काय करायचंय, पोलारी टोक आपल्याला A बिंदूवर ठेवायचंय आणि N पेक्षा थोडंसं ज्यादा अंतर घ्यायचंय. असं अर्ध्यापेक्षा थोडं ज्यादा अंतर घ्यायचंय आणि वरती कुठेही अशा पद्धतीने एक चाप मारायचा आहे. असा एक चाप मारला की आपल्याला B बिंदूवरती आता कंपासचं पोलारी टोक ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने चाप मारायचा आहे. आता चाप ज्या ठिकाणी हा छेदला गेला तो भाग खाली N बिंदूशी आपल्याला जोडून द्यायचा आहे. चाप ज्या ठिकाणी मिळाला त्या भागाला आपल्याला N बिंदूशी जोडून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा N बिंदूशी जोडून दिलेला आहे. N बिंदू
या ठिकाणी जो कोन झालेला आहे तो 90 अंशाचा कोन झालेला आहे. जिथे चाप मिळालेला आहे त्याला आपण टी नाव देऊया. आता TN हा आपल्याला काय मिळालेला आहे, लंब मिळालेला आहे AB रेषेवरती. TN हा लंब आहे रेषा AB वरती. आता बघा याला असंही लिहितात, रेषा TN लंब रेषा AB वरती. अशा पद्धतीने याला NT असंही वाचतात, TN असंही वाचतात. शक्यतो N कडून T कडे वाचावं असा नियम आहे. ज्या दिशेला बाण आहे त्या दिशेला वाचायचं असतं, म्हणून आपण त्याला NT असं वाचूया. इथेही त्याला NT असं वाचूया. ज्या दिशेला बाण वरती दाखवलेला आहे त्या दिशेकडे वाचावं असा एक नियम असतो, त्यामुळे आपण त्याला वाचूया NT. जर बाण दाखवलं नसतं तर TN आपण असंही वाचू शकलो असतो. अशा पद्धतीने आपण कंपासच्या साहाय्यानं या ठिकाणी लंब रेषा काढलेली आहे व प्रोटेक्टरच्या साहाय्याने देखील काढलेली आहे. त्याच बरोबर आपण स्क्वेअर शेडच्या मदतीने देखील लंब रेषा या ठिकाणी काढलेली आहे. अशा पद्धतीने परपेंडिक्युलर किंवा लंब काढला जातो. आपण सराव संच 39 पान नंबर 89 सोडवायचा आहे. आपल्याच अभ्यासासाठी शुभेच्छा. आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक देखील करा. पुढील भागात पुन्हा एकदा अशाच रंजक गणितासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.